गोष्टी सुभाषितांच्या या आपल्या मालिकेतल्या आजच्या दुसऱ्या भागाचं नाव आहे समस्यापूर्ती. पण हे कुठल्या गोष्टीचं नाव नाहीये, तर हा सुभाषितातला एक प्रकार आहे. समस्यापूर्ती म्हणजे काय, तर कवीला एक शब्द किंवा श्लोकाची एक ओळ दिली जाईल आणि त्याचा वापर करून त्वरित त्यांनी काव्यरचना करणं अपेक्षित आहे. असं म्हणतात की महाकवी कालिदास समस्यापूर्ती करण्यामध्ये निष्णात होता. मागच्या भागामध्ये कालिदासाच्या बुद्धिचातुर्याची एक कथा आपण पाहिली आणि या भागामध्ये कालिदासाच्या शीघ्र कवित्वाचा दाखला देणारी आणि समस्यापूर्तीमध्ये निष्णात असल्याचा दाखला देणारी एक गोष्ट आज आपण बघणार आहोत. महाकवी कालिदास हा भोजराजाच्या राजसभेमध्ये राजकवी पदावर होता, हे आपल्याला माहिती आहे. साहजिकच हे राजकवी पद आपल्याला मिळालं पाहिजे असं वाटणारे अनेक लोक होते. कालिदासापेक्षा या पदासाठी मी जास्त योग्य आहे असं वाटणारे पुष्कळ लोक होते. हे पद त्यांना मिळू शकत होतं. समस्या एवढीच होती की त्यांनी येऊन आपली विद्वत्ता राजसभेमध्ये सिद्ध करावी. अनेक वेळा अनेक विद्वान लोक राजसभेमध्ये येऊन कालिदासाला आव्हान देत, पण कोणीही यशस्वी झालं नाही. एकदा एक विद्वान गृहस्थ राजसभेत आले आणि त्यांनी कालिदासाला समस्यापूर्ती करण्यासाठी काही शब्द दिले. यावेळी त्यांना खात्री होती की हे शब्द घेऊन कोणताच कवी काव्यरचना करू शकणार नाही आणि त्यामुळे यावेळी आपण यशस्वी होणारच अशी खात्री होती. काय शब्द दिले त्यांनी, तर ठम ठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा. दरबारातले लोकही बघायला लागले, आता ही अक्षरं घेऊन श्लोक रचना करायची कशी. पण नेहमीप्रमाणेच कालिदासाने याही वेळी तात्काळ श्लोक रचना केली आणि ती सादर केली. काय श्लोक होता, रामाभिषेके जलमाहरंत्या हस्ताश्रुतो हेमघटो युवत्याः सोपान मार्गेण करोति शब्दम ठम ठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा. म्हणजे काय, तर रामाभिषेके श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळेला जलम आहरंत्या, आहरंत्या म्हणजे आणताना, जल म्हणजे पाणी, पाणी घेऊन येताना. आपल्याला माहितीये अभिषेकासाठी वेगवेगळ्या नद्यांचं आणि समुद्रांचं पाणी आणलं जातं आणि त्याचा वर्षाव राजावर केला जातो. असं पाणी घेऊन येत असताना हस्ताश्रुतो हेमघटो युवत्याः, जी युवती हे पाणी घेऊन येत होती, हेमघट म्हणजे सोन्याच्या घड्यामधून ते घेऊन येत होती. हस्ताश्रुतो ते तिच्या हातातून तो घडा सटकला, निसटला आणि सोपान मार्गेण करोति शब्द. सोपान म्हणजे जिना, जिन्यावरून पडत असताना त्या घड्याने आवाज केला, ठम ठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा. कल्पना करा, धातूचा पाण्याने भरलेला घडा जर जिन्यावरून पडत असेल तर तो असाच आवाज करेल, ठम ठम ठठम ठम असाच आवाज करेल. अत्यंत समर्पक काव्यरचना करून कालिदासाने समस्यापूर्ती केलीच. आणि मग त्याच्या शीघ्र कवित्वाचं आणि त्याच्या विद्वत्तेला सगळ्यांना मान्यता द्यावीच लागली. हा श्लोक आणखी एका कारणाने मला महत्वाचा वाटतो. वास्तविक ठम ठम ठठम ठम हा शब्द तर नाहीच आहे, ही अक्षर आहे आणि स्वतंत्रपणे बघितलं तर त्याला काहीच अर्थ नाहीये. पण त्या श्लोकामध्ये गुंफल्यानंतर ह्या अर्थहीन अक्षरांना अर्थ प्राप्त झाला. संस्कृतमध्ये एक सूक्ती आहे, सूक्तीला आपण म्हण म्हणूया की योजकच तत्र दुर्लभः. योग्यपणे वस्तूचा गोष्टीचा वापर करणारा माणूस हा दुर्लभ आहे जगामध्ये. मुळात त्या वस्तूला काही अर्थ नाहीये, ती चांगली किंवा वाईट नाहीये, अर्थपूर्ण आहे किंवा नाहीये, पण त्याचा योग्य जर वापर केला तर ती अर्थपूर्ण होते. जसं ठम ठम ठठम ठम, मुळात त्याच्यात काहीच अर्थ नाहीये, पण जेव्हा धातूने भरलेला घडा पडलाय आणि त्याचा आवाज येतोय असं म्हटलं तर त्या अर्थहीन अक्षरांना पूर्ण अर्थ प्राप्त झाला. तसंच श्लोक म्हणतो,
अमंत्रमक्षरम नास्ति नास्ति मूलमनौषधम अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. योग्य प्रकारे वापर करणारा दुर्लभ आहे. आजच्या या कथेतनं कालिदासाचं शीघ्र कवित्व आणि त्याची विद्वत्ता याचा दाखला आपल्याला मिळालाच. पण आपल्याला हेही लक्षात आलं की मुळात शब्दांमध्ये काही अर्थ नसतो, त्याचा योग्य वापर केला तर ते अर्थपूर्ण होऊ शकतात. मला वाटतं आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कथा आणि नवीन सुभाषितासह पुढच्या भागात. नमस्कार.